भारत आणि बांगलादेश या दोन शेजाऱ्यांचे संबंध जर बघितले तर मागच्या 2-3 वर्षांमध्ये हे संबंध खराब व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हापासून शेख हसीना तिथं नाही तेव्हापासून हे जास्त खराब होत आहे। आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे बांगलादेशचे पंतप्रधान भारतात एका व्हिजिटसाठी येणार होते। आता बांगलादेशनं सांगितलंय की पंतप्रधान व्हिजिटला येणार नाहीत, म्हणजे भारताला भेट देणार नाहीत। का तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चांगलं वातावरण नाही आणि बांगलादेशच्या काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स मान्य केल्या तरच बांगलादेशचे पंतप्रधान भारतात येतील आणि भारताला भेट देतील। आता बांगलादेशचे पंतप्रधान भारतात येऊन भारताला काय देणार आहेत, भारताला असं काय पाहिजे ज्याची गरज भारत बांगलादेशकडनं भागवतोय? खरं तर भारताला काहीच गरज नाही, भारताला फक्त एक उपद्रवी शेजारी नसावा एवढंच वाटतंय आणि त्यासाठीच भारत अशा प्रकारचं आमंत्रण देत असतोय। पण तरी देखील ते आमंत्रण धुडकावून लावण्याची हिंमत बांगलादेशने यावेळेला केलेली आहे। नेमकं बांगलादेश मग कुठल्या कारणासाठी हे सगळं करतोय? जेव्हापासून बांगलादेशमध्ये इस्लामचा आणि विशेषतः पॉलिटिकल इस्लामचा जोर वाढलाय तेव्हापासून या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत। आता सध्या नेमकं काय घडलंय, बांगलादेशचे पंतप्रधान कधी येणार होते आणि आता काय येत नाही म्हणतात ते बघूया। याच्याशिवाय नेमकी गरज कुणाला किती आहे आणि याच्यातून पुढे काय होऊ शकतं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 12 आणि 13 सप्टेंबर 2026 मध्ये म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये भारतात दिल्लीमध्ये ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे। आता आपल्याला माहिती आहे ब्रिक्स म्हणजे 5 देशांचा समूह आहे। आता या 5 देशांच्या पैकी एक आहे भारत, रशिया, चीन, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील। या 5 देशांची मिळून ही संघटना आहे आणि याचा कार्यक्रम होणार आहे शिखर परिषद। त्यावेळेला एक आउटरीच प्रोग्राम अंतर्गत जे बाकीचे शेजारी राष्ट्र आहेत, काही इतर राष्ट्र आहेत, त्यांना देखील बोलवलं जातं, अशी बोलवायची पद्धत आहे। जसं G7 मध्ये कधी कधी भारताला बोलवलं जातं। आता मुद्दा असा आहे की या मीटिंगला बांगलादेशला बोलवल्यानंतर बांगलादेशनं आता या गोष्टीला नकार दिलाय। बांगलादेशचे तिथल्या जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे तिथले जे त्यांचे प्रवक्ते आहेत AKA शाहिदुल करीम यांनी सांगितलंय की भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या मधले सध्या चांगलं वातावरण नाही, या दोन देशांच्या मध्ये परस्पर विश्वास वगैरे अशा प्रकारचं वातावरण नसल्याच्या अभावी बांगलादेशचे पंतप्रधान भारताला व्हिजिट देणार नाहीत, त्यांची सध्या यायची इच्छा नाही। आता याच्यामध्ये त्यांनी काही कंडिशन्स सांगितल्यात की का येऊ शकत नाही। याच्यामध्ये काही कंडिशन्स पैकी एक आहेत शेख हसीना। शेख हसीनांचं हस्तांतरण बांगलादेशला केल्याशिवाय म्हणजे भारतानं शेख हसीनांना बांगलादेशला देऊन टाकल्याशिवाय बांगलादेशचे पंतप्रधान येणार नाहीत। आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये सांगितलंय ते म्हणजे शरीफ ओमर हादी नावाच्या एका कार्यकर्त्याची हत्या, बांगलादेशी कार्यकर्त्याची हत्या डिसेंबर 2025 मध्ये झालेली होती। त्याचे जे हत्यारे होते ते भारतामध्ये लपलेले आहेत असा बांगलादेशचा दावा आहे आणि त्यांना बांगलादेशकडे सोपवलं जावं यासाठी देखील त्यांचा हट्ट आहे। या 2 कारणासाठी ते सध्या भारतात येत नाही असं म्हणतात। मग नेमकं या वेळेला बांगलादेश का इतका अडून बसला याचा विचार करायला पाहिजे। बांगलादेशची तेवढी अवकात नाही, खरं तर बांगलादेशनं एवढ्याशा छोट्याशा गोष्टींसाठी इतकं अडून बसलं नाही पाहिजे, पण तरीही बांगलादेश हे सध्या करतोय। याच्यासाठी कारण आहे बांगलादेशचं अंतर्गत राजकारण। कारण बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणामध्ये जी BNP पक्ष आहे, जो तारिक रहमान यांचा बांगलादेशच्या पंतप्रधानांचा पक्ष आहे, त्यांची परिस्थिती सध्या जरी मेजॉरिटीमध्ये असली तरी ती कायमच तशी राहील याचा विश्वास त्यांना नाही। दुसरी गोष्ट, शेख हसीना भारतात बसून सध्या गप्प बसलेले नाहीत। शेख हसीनांनी सांगितलंय की त्या डिसेंबर 2026 मध्ये या वर्षीच्या शेवटी काहीही झालं तरी बांगलादेशमध्ये परतणार आहेत। त्यांना तिथं भलेही शिक्षा दिली गेली, त्यांना आता आपल्याला माहिती आहे बांगलादेशमध्ये जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे त्यांना शिक्षा दिलेली आहे, मृत्यूची शिक्षा दिलेली आहे, त्यांना गेल्यानंतर शिक्षा दिली जाईल, पण त्या म्हणतात की मी त्याही परिस्थितीत येणार आहे। आता बांगलादेशमध्ये वातावरण असं आहे की शेख हसीनांचा पक्षाला अजून देखील तिथं भरपूर ग्राउंड आहे, जमीन आहे, तिथले अजून कार्यकर्ते आहेत। जर बांगलादेशमध्ये त्या परत गेल्या तर बांगलादेश जितक्या सहजपणे त्यांना वाटतंय की ते त्यांना शिक्षा देतील ते देऊ शकणार नाहीत अशी भीती BNPला आणि तिथल्या पंतप्रधानांना देखील वाटत असेल। दुसऱ्या बाजूला जो शरीफ ओमर हादी आहे तो खरं तर एक छोट्याशा पक्षाचा कार्यकर्ता होता, इन्कलाब मंच वगैरे, आणि तो भारत विरोधी होता आणि त्या काळामध्ये त्या हादीची हत्या झालेली होती। त्यावेळेला असाही काही लोकांनी दावा करण्याचा प्रयत्न केला की ही हत्या भारत पुरस्कृत लोकांनी केली, पण प्रत्यक्षात ती बांगलादेशी लोकांनी परस्पर वैमनस्यातून केलेलं हे सिद्ध झालेलं होतं। आता बांगलादेशचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हत्या केली ते भारतामध्ये लपून बसलेले आहेत आणि भारताच्या NIAला ते लोक सापडलेले देखील आहेत,
पण भारताच्या येणं आता या लोकांना देखील बांगलादेशात ताब्यात दिलं पाहिजे. आता खरोखर जर ते हत्यारे असतील तर ते भारतात कधी आले, काय आले, याचे काय पुरावे, आणि भारताच्या NIA कडे तर जर वेगळ्या गुन्ह्यांसाठी आलेले असतील तर भारत ते का देईल, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा एक प्रॉब्लेम बांगलादेशमध्ये आहे तो म्हणजे जमाते इस्लामी. आपल्याला माहिती आहे जमाते इस्लामी हा कट्टर पाकिस्तानी विचारधारा असणारा, कट्टर इस्लामी विचारधारा असणारा एक पक्ष आहे जो पहिल्यापासून पाकिस्तानची भलामण करतोय. आणि जमाते इस्लामीला परवा फेब्रुवारीमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 77 सीट्स मिळाल्यात. बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाला याची भीती वाटते की उद्या भविष्यात जमाते इस्लामी हा मोठा पक्ष होईल आणि आपली जागा व्यापून घेईल. आणि याला टाळण्यासाठी बांगलादेशमध्ये आता असं आहे की भारताच्या विरोधात जे काही असेल ते राष्ट्रवादी असं समजायचं. जसं अनेक वेळा पाकिस्तानच्या विरोधी म्हणजे राष्ट्रवादी असं भारतात समजलं जातं, किंवा पाकिस्तानमध्ये असं समजलं जातं की जे भारत विरोधी असेल, जो भारताचा द्वेष करेल तो कट्टर पाकिस्तानी. अशा पद्धतीची विचारधारा अगोदर बांगलादेशमध्ये कधी नव्हती, पण यावेळेला बांगलादेशमध्ये ती रुजते. आणि याच्यामध्ये बांगलादेशच्या सरकारला पॉईंट स्कोर करायचे. कसं की आम्ही भारताचं काही ऐकत नाही, आम्ही भारताच्या विरोधात उभे राहतो, आम्ही भारताचं अजिबात काहीच ऐकत नाही, भारताला आम्ही खडसावून उत्तर देतो, भारताचं आमंत्रण आम्ही लाथाडून लावतो, असं सांगण्याचा प्रयत्न बांगलादेशचे पंतप्रधान करतायत. आणि म्हणून त्यांनी हे आमंत्रण नाकारले. आता हे जरी आमंत्रण नाकारलं असलं तरी प्रत्यक्षात बांगलादेशची पोझिशन काय आहे, बांगलादेश आता सध्या कुठं स्टँड करतोय हे देखील बघायला पाहिजे. आणि भारताला गरज काय, भारत का एवढं बांगलादेशला इन्व्हाइट करायची गरज आहे. भारत आणि बांगलादेशमधले संबंध चांगले नसताना देखील आपल्याला माहिती आहे की या वर्षीच्या सुरुवातीला जेव्हा खालिदा झिया यांची तब्येत खराब होती त्यावेळेला, म्हणजे BNPच्या या तारिक रेहमानची आई, त्यांची तब्येत खराब होती त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन केलेला होता आणि सांगितलं होतं की तुमचे उपचार जर करायचे असतील तर तुम्ही भारतात या, तुम्हाला आम्ही इथं ट्रीटमेंट देऊ. दुसरी गोष्ट, जेव्हा तारिक रेहमान निवडून आले त्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना फोन केला आणि भारतात यायची विनंती केली, रिक्वेस्ट केली. नवीन पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या सगळ्या गोष्टीमध्ये भारत बांगलादेशला एक शेजारी म्हणून बघतोय आणि एक शेजारी तो चांगला असावा, आपल्याला फेवरेबल असावा याचा विचार करतोय. पण तरी देखील बांगलादेश हा पाकिस्तानच्या आणि चीनच्या कह्यात जाऊन बसलाय. आणि या दृष्टीनं फक्त भारताचा एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हा शेजारी आपल्यापासून दुरावत चाललाय आणि म्हणून भारत हे सगळे प्रयत्न करतोय. आता गरज कुणाला आहे आणि किती आहे याचा जर विचार केला तर भारताला बांगलादेशची तशी काहीच गरज नाही. एक शेजारी म्हणून सोडलं तर काहीही गरज नाही. बांगलादेश हा पूर्णपणे भारतावर अवलंबून असलेला देश आहे. बांगलादेशच्या तीनही बाजूंनी भारत आहे, फक्त एका बाजूंनी समुद्र आहे आणि त्या समुद्रावर देखील भारताचं वर्चस्व आहे. त्यामुळे बांगलादेशकडून भारतानं काहीतरी घ्यावं असं भारतासाठी काही देखील नाही, पण तरी देखील भारत बांगलादेशला सगळं देतोय. आता मागच्या आठवड्यातच आम्ही व्हिडिओ केलेला होता आणि सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये सध्या लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिथं वीज शिल्लक नाही, दिवसातले 12-12 तास वीज जाते, शहरामध्ये जाते, खेड्यामध्ये जाते, सगळीकडे जाते. मार्केट्स बंद ठेवावे लागतात, मॉल्स बंद ठेवावे लागतात, रात्री 8 नंतर बंद करावे लागतात. इतकी भयानक परिस्थिती आलेली आहे. आणि यावेळेला बांगलादेशला कोण मदत करतंय तर फक्त भारत मदत करतोय. कारण भारत बांगलादेशमध्ये एक पाईपलाईन आहे, या माध्यमातून भारत बांगलादेशला डिझेल प्रोव्हाइड करतोय. असं डिझेल भारताने एप्रिलमध्ये देखील दिलं होतं, यावेळेला देखील दिलं होतं. आणि प्रत्येक वेळेला भारत बांगलादेशची मदत करतोय. फक्त डिझेलच्या बाबतीत नाही, भारत बांगलादेशला वीज, डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी सुद्धा देतोय. भारताच्या नॉर्थ ईस्ट मधून बांगलादेशमध्ये अनेक ट्रान्समिशन लाईन्स जातात. या ट्रान्समिशन लाईन्सचा वापर करून बांगलादेशला नेपाळ देखील वीज पुरवठा करतोय. अशा अनेक पद्धतीने बघितलं जर भारतानं ठरवलं, मग नेपाळ असो किंवा बांगलादेश असो, भारत कधीही यांची मान दाबून यांना मारून टाकू शकतो. इतके हे पूर्णपणे भारतावर अवलंबून असणारे देश आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून हे पूर्णपणे भारताच्या विरोधात स्टँड घेताना दिसत आहेत. आणि याच्या मागं कारण आहे बांगलादेशमधला पॉलिटिकल इस्लाम. बांगलादेशमध्ये इस्लामी नसलेला, पॉलिटिकली कट्टर नसलेला एकच पक्ष होता, तो म्हणजे अवामी लीग. तो शेख हसीनांचा पक्ष, तो तिथून बाहेर पडतोय आणि उरलेले सगळे कट्टर इस्लामी पक्ष बांगलादेशमध्ये आपली जागा व्यापतात. आणि त्यामुळं बांगलादेश मागच्या काही वर्षांमध्ये आणि विशेषतः आता ह्या मागच्या 6 महिन्यांमध्ये आणखीन जास्त भारत विरोधी होताना दिसतोय. यावेळेला मात्र भारतानं बांगलादेशला योग्य पद्धतीनं उत्तर द्यायची गरज आहे असं आता भारतातल्या अनेकांना
त्यांना वाटते, आम्हालाही वाटते. कारण बांगलादेशला आपला शेजारी म्हणून आपण ज्या जेनरॉसिटी, ज्याला उदारता म्हणतो, छोटे शेजारी, छोटा भाऊ या भूमिकेतून जे आपण बघतो, मग नेपाळ असो किंवा बांगलादेश असो, दोघांच्याकडे या भूमिकेतून भारतानं बाहेर पडलं पाहिजे आणि नाक दाबलं की तोंड उघडतं अशा पद्धतीची पॉलिसी यांच्याबरोबर ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि बांगलादेशचं जे सध्याचं राजकारण आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.